106 वर्षाची आई आहे माझी. माझ्या आईला 106 वर्ष झालेत. आणि हे पहा एवढा लसूण, तिला झोप येत नाही, काय करावं म्हणते. हे पहा एवढा लसूण तिनं काढून ठेवला आहे. झोप येत नाही, मग काय करू, बसल्या बसल्या काम दे. आता हे लसूण काय करू सांगा. लसूण वाटलं होतं की नाही, फ्रीजमध्ये ठेवता येत नाही. एवढा लसूण करून काय करू. मग शेंगा दे फोडाय. आता शेंगाच नाही तर हिला कुठल्या शेंगा देऊ फोडायला सांगा. काल माझ्या मुलीने विकत शेंगा आणून दिल्या, किलोभर शेंगा आणून दिल्या तिनं, अर्ध्या तासात फोडून टाकल्या. आता 107 वर्ष व्हायले हिला. आणि ह्या पायी असे कामं करते. 5 मिनिट झोपत नाही. झोप म्हणलं तर हे पहा आता एवढा लसूण घेऊन बसली. सूप घेतलंय जवळ. हे पहा एवढा लसूण घेऊन बसली. आता ही काढते म्हणून, सोलून देते म्हणून. आता हे एवढा लसूण ती काढते म्हणून, निवडीते म्हणून बसली. हाताची आग होती हातात तिच्या. हाताची आग झाली की मग ती मला थोडं तेल लाव की हाताला. आता हिचं वय आहे का बघा. पेरू खायली त्या पा. एकच दात आहे तोंडात. एक पूर्ण आणि एक अर्धा, 1.5 दात आहे तोंडात. बघा कशी पेरू खाती पिकलेला. 107 वर्षाची आई आहे माझी. बघा मी किती नशीबवान आहे, अजून आई आहे मला. कशी पेरू खाती बघा. आणि सारखं काम करावं म्हणते. एवढा लसूण काढून ठेवलाय. 2 दिवसात एवढा लसूण काढलाय. आता एवढा लसूण काय करायचं सांगा. सोलून ठेवून चालते का. पण ऐकतच नाही. एक तर तिला ऐकू येत नाही, नको म्हणलं तर ऐकत नाही.